माननीय सुशीलकुमार शिंदे दृष्टिबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे मराठी भाषेचा सुवर्ण सोहळा मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. ज्ञानदेवांच्या ओव्यांचा, तुकारामांच्या अभंगांचा आणि लोकमान्यांच्या विचारांचा वारसा लाभलेली मराठी भाषा म्हणजे आपल्या संस्कृतीचे अमूल्य दागिनेच होय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय रामचंद्र कुलकर्णी विराजमान होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर किशोर देशपांडे यांची उपस्थिती लाभली. सन्माननीय सदस्यांनीही आपल्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांच्या मनात अभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रकाश काळे यांनी प्रभावी शब्दात केली. त्यांच्या ओजस्वी भाषणाने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली. विद्यार्थी मनोगतात दीपांजली केसकर यांनी मराठी विषयाचे विस्तृत आणि अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यांनी मराठी भाषेचा इतिहास, साहित्य परंपरा आणि आजच्या काळातील महत्त्व यावर प्रकाश टाकत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार पाटील यांनी अत्यंत नेटके आणि ओघवत्या शैलीत केले. प्रत्येक क्षणाला त्यांनी शब्दांची फुले उधळत कार्यक्रमाला आकर्षक रूप दिले. आभार प्रदर्शन शोभा कोतवाल यांनी मनपूर्वक केले. याप्रसंगी रियाज मुल्ला व आकांक्षा भंडारे यांची उपस्थिती लाभली. सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. मराठी भाषा म्हणजे आपली अस्मिता, आपला स्वाभिमान आणि आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. मराठी दिन साजरा करताना विद्यार्थ्यांच्या हृदयात मातृभाषेबद्दलचा अभिमान आणि जपणुकीची भावना अधिक दृढ झाली. जय मराठी, जय महाराष्ट्र.